नमस्कार, मी स्मिता. आवडलेलं पान या सदरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी सादर करणार आहे प्रवीण दवणे यांचं आयुष्य बहरताना भाग 1 या पुस्तकातील काही ओळी. आनंद साजरा करायला निमित्तच लागतं. ही गोष्टच दुःखाची आहे. निमित्ताशिवाय आनंदी असणं ही किती सुखाची गोष्ट आहे, ती अनुभवल्या वाचून कळणार नाही. तुम्ही लहान मुलांना सहज बिस्किट किंवा चॉकलेट द्या किंवा फळाची फोड त्यांच्या हातावर ठेवा. ती पटकन मटकावून टाकून लगेच अजून एक म्हणून हात पुढं करतील. ह्या त्यांच्या निरागसतेतच सुदैवी आल्हाददायक आनंदाचं रहस्य दडलंय. हलके हलके आपला हा शुद्ध निरपेक्ष निरागस भाव लोपत जातो आणि जग जाहीर करतं याचं बालपण संपलं. म्हणूनच व्यवहारी वयाचं ओझं न ठेवता थोडं लहान मुलांच्या सहजपणाने जगता आलं तर कितीतरी प्रश्न सुटतील आणि काही प्रश्न तर निर्माणच होणार नाहीत. उदाहरणार्थ, चॉकलेट कशासाठी हा प्रश्न तर पडणारच नाही. निरभ्र आकाश, नितळ चांदणं, पारदर्शी तलाव, झुळझुळणारा निर्झर, रानातली पाकोळी, गाणारा बुलबुल, पावसानंतरचं उन्हं, हे सगळं आनंदासाठी असतं. ते का, कशासाठी विचारत बसाल तर विचारता विचारता आकाश भरून जाईल, चांदणं निसटून जाईल, तलाव डहुळेल, झरा थांबेल, पाकोळी न बुलबुल उडून जातील, उन्हाचं कोळे पण लोपेल. ते आनंद निरामय सहजपणेच घ्यायचे. बघा प्रयोग करून. उद्या सहज कुणाला मोगऱ्याची 4 फुलं द्या, निदान एक चॉकलेट तरी. या सुंदर ओळी काय सांगतात की आपला आनंद किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो, पण आपण तो या व्यवहारी जगात शोधण्याचा प्रयत्न करतो. अगदी सहजतेने लेखकांनी किती सुंदर शब्दात सांगितलं आहे की आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे, ज्या आपल्या अवतीभोवती गोष्टी दिसतात त्यांच्यामध्ये आहे. धन्यवाद.